दाताला किंवा दाढेला लागलेली कीड, हिरड्यावरील सूज, दातातून रक्त येणे, तोंडाचा घाण वास येणे, दात पिवळे होणे अशा प्रकारच्या सर्व ओरल प्रॉब्लेम्सवरती हा घरगुती उपाय तुम्हाला खूपच चांगला रिझल्ट देणार आहे। त्यामुळे एकदा करून बघा। सगळ्यात ओरल प्रॉब्लेम्सवरती एकच सोल्युशन आहे आणि तेही इन्स्टंट तुम्हाला रिझल्ट देतं, आराम मिळतो आणि यामधील घरातीलच काही वस्तूंचा आपण वापर करणार आहोत। त्यामुळे वेगळा असा खर्च नाही, जास्त वेळ द्यायची गरज नाही, दररोज बनवायची गरज नाही आणि अगदी झटपट तुम्हाला याचा रिझल्ट मिळतो। तर यासाठी चला तर बघूयात काय काय लागणार आहे। तर इथे बघा मी घेतलेली आहे अद्रक, आलं। इथे आपल्याला याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, त्यानंतर खिसायचं आहे। अद्रकचा एक छोटासा तुकडा घ्यायचा, त्याला चांगलं खिसायचं। आता इथे न बघा आपल्याला जी अद्रक आहे ती बऱ्याच वेळा अद्रक तुम्ही पाहिला असेल, बाहेरून तर चांगली दिसते, आतमध्ये एक गोलाकारात काळा डाग झालेला दिसतो। तर अशी अद्रक घ्यायची नाही। चहामध्ये देखील ती अद्रक टाकली की चहा नासतो, त्यामुळे आतमध्ये सर्व एकसारखा कलर असलेलीच अद्रक घ्यायची आणि ती अद्रक आता तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित खिसलेली आहे, नाहीतर ना काळसर अद्रक असते आतमध्ये, वरून चांगली दिसते पण। आता ही अद्रक चांगली खिसून घेतल्यानंतर खिस घ्यायचा आणि त्याला एका वाटीमध्ये पिळून त्याचा रस काढायचा, जास्त नाही काढायचा, अर्धा छोटा चमचा अद्रकचा रस आपण काढलेला आहे। त्यानंतर जो भाग राहिलेला आहे म्हणजे याचा जो खिसलेला भाग आहे तो फेकून द्यायचा नाही, तर तो आपल्याला ठेवायचा आहे। त्यासाठी मी एक दुसरी वाटी घेतलेली आहे, यामध्ये आपल्याला हे टाकायचं आहे। तर बघू शकता एवढं मी घेतलेलं आहे। तुम्हाला प्रमाण कमी जास्त करायचं असेल तर करू शकता, पण एवढं पुरेसं होतं, अगदी 1-2 व्यक्तीसाठी देखील पुरेसं होतं। याला तुम्ही 2-3 वेगवेगळ्या पद्धतीने वापरू शकता। सर्व पद्धती मी शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, रिझल्टही पूर्ण मिळेल। यानंतर ना बघा आपल्याला इथे लागणार आहे कापूर। कापूर घ्यायचा, अगदी चिमूटभर पेक्षाही कमी कापूर घ्यायचा आहे, एका वाटीमध्ये टाकायचा। दुसऱ्या वाटीमध्ये देखील चिमूटभर पेक्षाही कमी घ्यायचा आणि म्हणजे एक चिमूट घ्या आणि त्यातील अर्धा अर्धा 2 वाटीमध्ये टाका, असंही करू शकता। त्यानंतर याला व्यवस्थित चांगलं मिक्स करायचं। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ना, ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे हळद। हळद अगदी चिमूटभर घेतलेली आहे आणि हळद देखील आपण अर्धी एका वाटीमध्ये आणि अर्धी दुसऱ्या वाटीमध्ये टाकलेली आहे। दोन्हीमध्ये आपण याला टाकून चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं आहे। जसं आता हिरड्यावर सूज असेल किंवा रक्त येत असेल हिरड्यामधून, लाल झाल्या असतील, काही इन्फेक्शन असेल, तर त्याला दूर करण्यासाठी ना अद्रक इथे आपल्याला आणि हळद खूप जास्त कामी येते, त्यामुळे ना नक्की वापरायची। त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे लिंबू। 2-3 थेंब लिंबाचा रस आपल्याला टाकायचा आहे या लिक्विडमध्ये आणि 2-3 थेंब लिंबाचा रस आपण टाकणार आहोत खिसलेल्या या भागामध्ये, दोन्हीमध्ये टाकायचा, चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं। आणि त्यानंतर बघा लिंबू अगदी नॅचरल ब्लिचिंग एजंट आहे। तुमच्या जर दातामध्ये पिवळेपणा आलेला असेल आणि काही केला तो जात नसेल, तर नॅचरली त्याला पांढरं करण्यासाठी, त्याला व्हाईट करण्यासाठी इथे लिंबू काम करतं। आणि कोणतं इन्फेक्शन असेल किंवा काही तोंडाचा घाण वास येत असेल तर त्याला देखील घालवण्याचं काम लिंबू करतं। त्यानंतर आपल्याला इथे वापरायचं आहे मीठ। मीठ इथे जास्त टाकायचं, आपल्याला 1 चमचाभर घ्यायचं आणि अगदी त्यामधील चिमूटभर टाकायचं अद्रकच्या रसामध्ये आणि बाकी टाकायचं दुसऱ्या वाटीमध्ये आणि चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं। इथे लिंबू वापरलं आपण, मीठही इथे आपल्याला वापरायचंच आहे। अगदी तुम्ही पाहिलं असेल, जसं काही कधी दाढ काही दुखत असेल तर आपण दाताच्या डॉक्टरकडे गेलं की ते आपल्याला सांगतात की गरम पाण्याच्या गुळण्या करा, कारण की मिठामुळे त्यामध्ये मीठ टाका, गरम पाण्याच्या गुळण्या करा, तर त्यामुळे ना खूप चांगला आराम मिळतो, लवकर असा इन्स्टंट याचा रिझल्ट मिळतो। आता यानंतर बघा आपल्याला लवंग वापरायची आहे। लवंग घेताना एक चूक करू नका, लवंग तुम्ही योग्य वापरली तरच फायदा होतो। तर इथे बघा लवंग जी आहे ना, तर ती वरती असं फुल असलेली लवंग घ्यायची, कोणती लवंग घ्यायची नाही हे मी तुम्हाला दाखवते। बघा ही लवंग आहे, त्यावरती असं फुल नाही, तर ती घ्यायची नाही आणि लवंग इथे वापरायचीच आहे, अजिबात स्किप करायची नाही। अगदी सहज जरी लवंग दात दुखत असेल तर लवंग दाताखाली धरली की चांगला आराम मिळतो। याला मी अगोदरच पावडर करून ठेवलेलं आहे। 2 लवंगचं पावडर केलेलं घेतलं आणि त्यातील अर्ध एका वाटीमध्ये आणि दुसरं अर्ध दुसऱ्या वाटीमध्ये टाकलं आणि चांगलं व्यवस्थित आपल्याला याला मिक्स करायचं आहे। आता बघा हे सर्व इन्ग्रेडियंट वेगवेगळ्या प्रॉब्लेम्सवरती सोल्युशन तुम्हाला देतात, म्हणजे कोणता, जसं आता लवंग आहे दात दुखत असेल तिथे काम करतं, जसं आता दाताचा पिवळेपणा, तर त्यासाठी तुम्ही इथे वापरू शकता आपलं लिंबू आहे किंवा मीठ आहे। अशा प्रकारे इथे ना आपल्याला वेगवेगळ्या प्रॉब्लेम्सवरती या सर्व गोष्टी काम करतात आणि ओव्हरऑल आपल्याला पूर्ण रिझल्ट मिळतो। आता यानंतर इथे मी कडुलिंबाचं तेल घेतलेलं आहे। खूप जर हिरड्या सुजल्या असतील, रक्त निघत असेल, काही फंगल इन्फेक्शन असेल तरच कडुलिंबाचं तेल इथे वापरायचं आहे। तर फक्त कडुलिंबाचं जे तेल आहे ते 2 ते 3 थेंब टाकायचे या अद्रकच्या खिसामध्ये, अद्रकच्या रसामध्ये नाही टाकायचं, खिसामध्ये टाकायचं आणि चांगलं व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं। ऑप्शनल आहे, नसेल कडुलिंब
कडुलिंबाचं तेल तर नाही टाकलं तरी चालतं. त्यानंतर इथे आपल्याला बघा आता कडुलिंबाचं तेल असं मार्केटमध्ये मेडिकलच्या शॉपमध्ये स्वस्तात मिळतं आणि भरपूर येतं, त्यामुळे असं काही यामध्ये पैसे जास्त खर्च होत नाहीत आणि भरपूर वेगवेगळ्या ठिकाणी आपण याचा वापर करू शकतो. त्यानंतर इथे आपल्याला घ्यायचा आहे खायचा सोडा. खायचा सोडा छोटा अर्धा चमचा घ्यायचा, त्यामधील अर्धा आपण एका वाटीमध्ये अर्धा दुसऱ्या वाटीमध्ये टाकायचा आणि याला देखील आपण चांगलं मिक्स करायचं. खायच्या सोड्याने देखील दात पांढरे शुभ्र होतात, खूप दिवस पांढरे राहतात आणि आपल्याला ना असा लवकर कमी वेळेमध्ये कमी मेहनतीमध्ये जर रिझल्ट हवा असेल ना तर खायचा सोडा एकदा वापरून बघा. सिंपल थोडा खायचा सोडा बोटावरती घेऊन त्यावरती लिंबू पिळलं आणि ते दातांवरती घासलं तरी पण दात आपले अगदी चमकतात, पांढरे शुभ्र होतात. त्यानंतर बघा आपल्याला इथे कापूस घ्यायचा आहे. कापूस या अद्रकच्या रसामध्ये भिजवायचा. थोडं जास्त जे लिक्विड असेल म्हणजे गळत असेल ते काढून टाकायचं आणि हे भिजलेले जे कापूस आहे ना त्याचे असे गोळे करायचे. पाहिजे तेवढे तुमच्या त्रासानुसार तुम्ही गोळे करू शकता. त्यानंतर टूथपेस्ट घ्यायचा आहे. कोणतंही जे घरामध्ये तुम्ही ब्रश करण्यासाठी रेग्युलर वापरतात ते घ्यायचं. 1-2 वेळा ब्रश करण्यासाठी जेवढं आपण घेतो ते घ्यायचं आणि या वाटीमध्ये टाकायचं अद्रकच्या रसामध्ये. चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं. ब्रशवरती लावायचं हे पूर्ण मिश्रण आणि बघा 2 टाइम ब्रश करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुमचे अर्ध्यापेक्षा जास्त प्रॉब्लेम्स दूर होऊ शकतात आणि अगदी चांगली देखील सवय आहे. त्यामुळे कसं बॅक्टेरिया तोंडामध्ये रात्रभर राहत नाही आणि चांगला फायदा मिळतो. यानंतर आता बघा इथे खिस कसा वापरायचा अद्रकचा मी दाखवते, बाकी तुम्ही दातावरती ही प्रोसेस करायची आहे. अद्रकचा खिस असा हातावरती बोटावरती घ्यायचा आणि दातावरती अशा प्रकारे फिरवायचं. अगदी हिरड्यावरती थोडाफार हे जातोच, पण खूप जास्त घासू नका कारण की यामध्ये मीठ आहे. छान स्क्रबिंग होते. कुठे काही टार्टर जमा झालेला असेल, काही पिवळसरपणा जमा झालेला असेल दातावरती तर तो निघून जातो. अगोदर म्हणजे खालच्या वरच्या साईडला करायचं आणि त्यानंतर सर्क्युलर मोशनमध्ये फिरवायचं आणि आपले दात खूप छान स्वच्छ होतात आणि अशा प्रकारे अद्रकच्या खिसाचा देखील खूप चांगला वापर होतो. त्यानंतर काडीपेटीची काडी घ्यायची किंवा टूथपिक घ्यायची आणि त्यावरती हे अद्रकच्या रसाने भिजलेला कापूस आपण ठेवलेला आहे तयार करून तो घ्यायचा आणि इथे बघा आता ब्रश कसा करायचा मी तुम्हाला काही स्टेप दाखवते. थोडं फास्ट दाखवत आहे. अगोदर पुढचे दात स्वच्छ करायचे खाली वर करून, नंतर सर्क्युलर मोशनमध्ये, त्यानंतर मागचे दात साफ करायचे आणि मागचे दातही अगोदर खाली वर करून साफ करायचे, मागे पुढे घेऊन साफ करायचे आणि त्यानंतर आतमधला दातांचा भाग स्वच्छ करायचा, वरचा देखील दातांचा भाग स्वच्छ करायचा आणि हे काही पद्धती आहे ज्यामुळे तुमचे दात पूर्णपणे स्वच्छ होतात. आणि हे आपण जे अद्रकच्या रसाने भिजवलेला जो कापसाचा गोळा आहे तो अद्रकचा रस आपल्याला किडलेल्या दातावरती दाढेवरती अशा प्रकारे लावायचा आहे. खूप चांगला आराम मिळतो किंवा हे दाढेखाली 5 मिनिट ठेवून बसलात तरी चालतं. ट्राय करा. काही प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते. तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे मला कॉमेंटमध्ये सांगा. मी लवकरच तो व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.